सुनबाई सुनबाई कुठं खापल्यात ग माया दोघीची दोघी सुना। अहो आई काय काम आहे आई? ती देवपूजा करत होती आई। बोला ना। बोला की आई बोला, काय काम होतं का? काय झालं? अगं काय करीत होतीस घरामध्ये? मेकअप टेकअप करीत होतीस का? देवपूजा करीत होतीस का? काय करीत होतीस? मरणाचं तोंडाला फावडी शेतात तर थापून ठेवलं या शेत थापल्यावर गावऱ्याचं। मला की देवपूजा करायली होती काय? डोळे फाडून बघायच माझ्याकडे। हे खारकावाने तोंडाचे हितका आवाज दिला ऐकू येत नाही का तुम्हाला? काय कानामध्ये काय 3 वाटाची मोती दगड पडलेली असते का तुमच्या? लय खाऊन काम ठिकाणलं का काय तुमचं? हा आई आई जेवायला काय बनवलंस ग? मला लय भूक लागली, मी आता लय खेळून आली आहे। अगं आई सांग ना ग काय केलं जेवायला? लय भूक लागली बघ। तेच ना मग सांगायला लागले जेवण बनवायचं। एक काय करायला भौरगी तिकडं घरामध्ये, एक इकडून आली नाचन गौरी म्हणे नाचत। हा त्याच काय कामावर लक्ष आहे का काय? आई खरंच मी देवपूजा करत होते। पटकन दोघी जण जेवण बनवा, लेकरू माझं दमून आलेला आया भुक्यातून गेलंय, नाही तर दोघी त्या झितीच गाठ मारेल। अहो आई तुम्हाला कशामुळे सुनच इतका तिरस्कार आहे हो? भौरगे लय खाऊन टिगारलीस का काय? होय लय चरचरा करायला लागली तू मिरची वर उभं जीवच कल्यापासून उपसून काढेल। एका कुटुंबासाठी काय असतात मुली? एका कुटुंबासाठी काय असतात मुली? एक दिवस मुलगी आपल्या आई वडिलांपासून विदा होईल, अजून ती लहान आहे, एक दिवस मोठी होईल, तुम्हाला कळेल पुन्हा तिची किंमत, एक दिवस डोलीमध्ये बसून विदा होईल। उगाच कत्ल करू नका मुलीचा, उगाच कत्ल करू नका मुलीचा, नाहीतर लय पश्चातापात पडाल। दुनियामध्ये मुलगी जर नसेल तर सांगा सून कुठून आणणार? दुनियामध्ये मुलगी जर नसेल तर सांगा सून कुठून आणणार? एवढी नफरत आहे मुलीची, हृदयातून काढून टाकलं तुम्ही तिला, जन्म घेण्या अगोदरच मारून टाकलं तुम्ही तिला। देवासमोर सांगा तुम्ही तोंड कसं दाखवणार? दुनियामध्ये मुलगी जर नसेल तर सांगा सून कुठून आणणार? ज्यांची काही औलाद नाही, ज्यांची काही औलाद नाही ते किती दुःख सहन करतात। कमीत कमी मुलगी असते असं रडत रडत ते सांगतात, कमीत कमी मुलगी असते असं रडत रडत ते सांगतात। मुलापेक्षा मुलगी जास्त आपल्या आई वडिलांची सेवा करते, मुलापेक्षा मुलगी आपल्या आई वडिलांची जास्त सेवा करते। तुम्ही किती पण तिला रागवा हर्ट करा तरी ती तुमच्यावरच जीव ओवाळते, तुम्ही किती पण तिला रागवा हर्ट करा तरी ती तुमच्यावरच जीव ओवाळते। जुलूम जर केला तुम्ही मुलीवर तर खुनी तुम्ही समजले जाणार, जुलूम जर केला तुम्ही मुलींवर तर खुनी तुम्ही समजले जाणार। दुनियामध्ये मुलगी जर नसेल तर सांगा सून कुठून आणणार? दुनियामध्ये मुलगी जर नसेल तर सांगा सून कुठून आणणार? माझी हैसियत तुम्ही पण ऐका, माझी हैसियत तुम्ही पण ऐका। मुलींमुळे संसार चालतो, मुलींमुळे घरदार चालतं, मुलींमुळे प्रेम मिळतं। मुलीसारखी सांगा तुम्ही ममता कुठून आणणार? दुनियामध्ये मुलगी जर नसेल तर सांगा सून कुठून आणणार? सुनबाई माझ्याकडून लय मोठी चूक झाली बर का, दोघीला बी क्षमा मागते मी। अगे डंगरी झोपलीस काय तू खुशाल? 10,000 रुपयाची मला गरज आहे, मला आत्ताच्या 10,000 रुपये द्यायचे काय? धडाभर खाऊन झोपलीस उगा इथं? तुला सकाळी सांगितले मला 10,000 रुपयाची गरज आहे म्हणून, मला आत्ताच्या 10,000 रुपये द्यायचे। 10,000 रुपये नाही दिले ना तर डोसक्यात दगड घालून खाऊस करून टाकली बघ, तुला सांगायला लावलं का भाषेत? अरे बाबा आमच्याकडे कुठले 10,000 रुपये यायला? अरे आम्ही म्हातारे माणसं आहेत, आता एका जागी बसून आहेत, आमच्याकडे काय अपेक्षा करायला 10,000 मागण्याची? आम्ही काय कुठं जात आहो का येत आहो का काय? का रुपया कमी येत आहो का काय करताव? तू कसं मला मागायला 10,000 रुपये? कुठे देऊ बाबा तुला मी? डंगरे दुपारपर्यंत 10,000 रुपयाचा मेळ घालायचा, हे असलं पानसट करणं आपल्या पैसे करायचे नाही। हळदून ठेवलंय नुसतंच, आम्हाला 1 रुपया मागे ठेवलं नाही उगं कमवून रमून। पायाच बाजूला काढतो बघा, त्या बापाला मी सांग। अहो आलात का? बरं झालं आलात, स्वयंपाक झालं, जेवण करून जावं। ए तिकडे जेवायचं विचारायला लागलीस? त्या म्हातारीला 10,000 रुपये द्यायला सांग आजची आज।
10,000 रुपयाचा तुम्ही सगळ्यांनी मिळून जर मिळ नाही घातला तर एखाद्याचा तरी आज जीव घेतल्याशिवाय राहत नाही मी. भाऊजी काय झालं एवढा आरडावारडा करायला? आईकडे तरी कुठले पैसे येणार आहेत? आई काय काम धंद्याला आहेत का? घरीच बसून असतात. वहिनी आमच्या भांडणामध्ये पडायचं नाही बरं का, नाही तर बुक्कीत दाता गाडीत असतोय. हिनं सुटून हे ना नाही तर ह्याची काय बोलायची एवढी हिंमत होती हिनं हा अहो काय पागल फिगल झालं का काय? पैशासाठी काय मारता का काय त्यांना तुम्ही? अक्कल फिकल काय मातीमध्ये गेली का काय तुमची? खबरदार भाऊजी, तुम्ही जर आईला हात लावला तर. आईची आई होऊन बाळांनो कधी वागा ना. आईची आई होऊन बाळांनो कधी वागा ना. तिचा खडबडा हात हातामध्ये घेऊन एकदा बघा ना. तिचा खडबडा हात हातामध्ये घेऊन एकदा बघा ना. कितीही कर्तृत्व गाजवलं तरी झेप कमी पडते. कितीही कर्तृत्व गाजवलं तरी झेप कमी पडते आणि आईनं कडेवर घेतल्यावरच आपली उंची वाढते. उगाच कशाला त्या अध्यात्म आणि श्रद्धेच्या गप्पा हाणता? उगाच कशाला त्या अध्यात्म आणि श्रद्धेच्या गप्पा हाणता? आईच्या पोटी जन्माला येता आणि देव कुठे म्हणता. आईला सतत मुलाचा ध्यास आणि त्यांच्याच प्रेमाची धुंदी. आईला सतत मुलाचा ध्यास आणि त्यांच्याच प्रेमाची धुंदी. बाळाने गंमत आणली नाही तरी आई सदा आनंदी. नको कोणाशी स्पर्धा देवा, नको कोणाचा हेवा. जग जिंकायचंय ना मित्रांनो तर आईच्या पायावर डोकं ठेवा. आपण सकाळी उठलोय आणि आई दुपारी, असं कधी घडलंय? आपण सकाळी उठलोय आणि आई दुपारी, असं कधी घडलंय? आपण जेवणाच्या आधी कधी आपण आईचं ताट वाढलंय? तुम्ही घरी येतानी आईसाठी कधी काय आणता? अहो तुम्ही घरी येतानी आईसाठी कधी काय आणता? बरं ते जाऊ द्या, तुम्ही एवढंच सांगा तुमच्या आईचा फेवरेट कलर कोणता? देवा आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना कधी केलीये? देवा आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना कधी केलीये? पाहिलंय का आई शेवटचं कधी ऑनलाईन आलीये? तिच्या बर्थडेची पार्टी तिच्या मैत्रिणींना बोलवून देतो. तिच्या बर्थडेची पार्टी तिच्या मैत्रिणींना बोलवून देतो आणि सगळं काही ती करते बर का. तिने केलेला पसारा आपण कधी आवरतो? तरीही बाळाला कुणी बोललं तरी तिचं मन येतं भरून. तरीही बाळाला कुणी बोललं तरी तिचं मन येतं भरून. आपण काही करत नसताना आपण मात्र बोलताना शिव्या आईवरून. नमस्कार माझ्या लाडक्या भावांनो आणि बहिणींनो, खरंच तुमचं मनापासून अभिनंदन. आणि तुमच्यामुळं आज आम्ही इथपर्यंत आलोय आणि मी भरपूर दिवसानंतर आज एक नवीन कन्सेप्ट तुमच्यासाठी मी स्पेशली घेऊन आलेलो आहे. आणि मला अशी अपेक्षा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुम्हाला मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून काय सांगायचंय हे नक्कीच तुम्हाला समजलं असेल की बाबा आई वडिलांची आपण काळजी घेतली पाहिजे आणि मुलीची सुद्धा आपण काळजी केली पाहिजे, कारण मुलगी ही आपल्या घराची लक्ष्मी असते. आणि या जगामध्ये जर मुलगीच नसेल तर तुम्ही सून, बहीण, आई आणणार कुठून? हा थोडासा ह्याच्यामधून आम्ही एक छोटासा संदेश देण्याचा मी प्रयत्न केलाय. आणि आईवडिलाची जर आपण सेवा नाही केली तर आपल्याला किती देव केले 33 कोटी जरी देव आपण केले तरी आपल्याला त्या देवाचं दर्शन कुठे मिळणार नाही किंवा आपल्याला देव कुठे पावणार नाही. कारण आपल्याच घरामध्ये आपले आई वडील आहेत, आपल्या जन्मदाते आई वडील आहेत, त्यांनी आपल्याला जन्म दिला आणि तेच आपल्यासाठी खरे देव. हाच याच्यातून मी थोडासा संदेश तुम्हाला दिला आणि तुम्ही मला एवढी अपेक्षा आहे की तुम्ही नक्की हा व्हिडिओ कमेंट करा व्हिडिओला आणि हा जेवढा होईल तेवढा आपल्या फॅमिलीपर्यंत शेअर करा मित्रांनो. धन्यवाद. मित्रांनो, जे अंकलेने आता सांगितलंय आणि तुम्ही व्हिडिओ जेव्हा बघाल ना तेव्हा तुम्हाला नक्की समजेल की बाबा हा कन्सेप्ट कसा आहे. आणि मुलगी ही खरंच आपल्या घरीची लक्ष्मी असते. मुलगी जर असेल म्हणजे मग तुम्ही मुलगीच जर नसेल तर सांगा तुम्ही सून कुठून आणणार, आई कुठून आणणार व बहीण कुठून आणणार. तर तुम्हाला नक्की कळेल हा व्हिडिओ बघितल्यावर. धन्यवाद. लाईक, फॉलो, सपोर्ट करा. नमस्कार मायबाप. तर आम्हाला ह्या व्हिडिओमधून नक्की तुम्हाला संदेश काय द्यायचा आहे हे तुम्हाला नक्कीच कळाला असेल तर आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की प्लीज सांगा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि तुमचा सपोर्ट आमच्या पाठीशी असंच राहू द्या. धन्यवाद. आणि तुम्हाला स्पेशली आमच्या जानूची ऍक्टिंग कशी वाटली ह्याच्यावर एकदा एक कमेंट होऊन जाऊ द्या. चला सगळ्यांना बाय बाय. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पटकन सबस्क्राईब करून टाका आपलं चॅनल.